नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सुंदर असा हा मेकअप लूक मी क्रिएट केलेला आहे. चला तर बघूया आपण कसा केला आहे. हा ओन्ली कन्सिलर लूक आहे. सो सुंदर असा कन्सिलर लूक आपण आज तयार करणार आहोत. तर चला आपण बघूया त्यासाठी काय काय लागतं. फर्स्ट मी माझे हेअर्स असे टाय करून घेणार आहे पिन्सने. ओके, ते मध्ये मध्ये नको यायला. ओके, लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट आपण करणार आहोत वेट वाईप्सनी आपला फेस खूप सुंदर पद्धतीने छान क्लीन करणार आहोत. ओके, एकदम छान क्लीन करायचं आहे. म्हणजे फेस वॉश केलाय मी आधी तरीसुद्धा. त्यानंतर आपली सेकंड स्टेप आहे टोनर. टोनर हे मी लोटसचं टोनर यूज करते. ओके, सगळ्यांना अफोर्डेबल आहे. तर टोनर असं मारून घ्यायचं आहे छान प्रकारे. सर्व फेसला ते कव्हर केलं पाहिजे टोनरने. त्यानंतर सुकवून घ्यायचं. त्यानंतर आपली थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझर आणि हे आपलं सीटीएम चालू आहे. ओके, सीटीएम हे खूप जास्त महत्त्वाचं असतं मेकअपमध्ये, खूप जास्त. मॉइश्चरायझर घेतलंय. तर मॉइश्चरायझर मी खूप कमी घेतलंय, एकदम इतुसं घेतलंय. ओके, माझ्या फेससाठी एकदम इतुसं घेतलंय, कारण माझा फेस आहे ऑइली आणि ऑइली फेसला जास्त क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर जास्त अवॉइड करायचं, थोडंफार घ्यायचं. ऑइली फेसला आपण वॉटर बेस्ड जास्त यूज करू शकतो, म्हणजे ते जास्त बेटर असतं. ते पण आणि हे पण मिक्स केलं तर ठीक आहे, बट ओन्ली क्रीम घेताय तर थोडं घ्या. आपली नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला करेक्टर करायचं आहे. तर मी म्हणजे बघू शकता जे मी दाखवलंय ते माझे करेक्टर करण्याची गरज आहे. म्हणजे अंडर आयज, ओके. त्यानंतर मंकी माउथ एरियामध्ये आणि फोरहेडला थोडं ब्लॅक ब्लॅक वाटतंय तसं. मी आधी अंडर आयजला कव्हर करून घेणार आहे खूप छान प्रकारे. मी ब्रशनी करत होते, बट मला ब्रशपेक्षा बेटर म्हणजे आपल्या हातांनी जास्त बेटर वाटतं. मी करेक्टर लावून घेतलं. करेक्टर कसं लावायचं, आपल्या प्रॉब्लेमपेक्षा डार्क घ्यायचं सोल्युशन. ओके, म्हणजे माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं काहीतरी करेक्ट करायचं. ठीक आहे, म्हणजे अनइवन स्किन टोन नको दिसायला. तर अशा प्रकारे मी अंडर आईजच्या खाली लावलं. त्यानंतर इथे मला काही पिंपल्स वगैरे होते, थोडेफार स्पॉट्स दिसत होते. तर मी पिंपल्सलाही असं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय बऱ्यापैकी. आणि हां, मंकी माउथ एरियाला पण मला आहेत तसं ब्लॅक ब्लॅक आहे थोडंफार. स्माईल लाईन्स आहेत, तर हां, स्माईल लाईन्स असतात तिथे जास्त नाही लावायचं, एकदम कमी. कारण स्माईल लाईन्स दिसतात, ते जास्त त्यामध्ये प्रोडक्ट डिपॉझिट नको व्हायला, त्यामुळे एकदम कमी कमी लावायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, आपण ओन्ली कन्सिलर मेकअप करतोय. एकच हे अफ्लेझा पॅलेट आहे, त्यातलंच मी सगळं घेणार आहे, कन्सिलर वगैरे. फाउंडेशन नाही यूज करणार आहे आपण, ओन्ली कन्सिलर मेकअप. मी माझ्या शेडचा कन्सिलर घेतलंय आणि त्यानेच मी पूर्ण फेसला कव्हर करणार आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता आधी मी आईजच्या खाली करून घेते कव्हर. एकदम छान प्रकारे ब्लेंड करायचं आहे आणि हाताचं प्रेशर म्हणजे खूप खूप जास्त असं दाबून दाबून नाही त्याला डॅब डॅब करायचं, एकदम हलक्या हाताने. ठीक आहे, तुम्ही फरक बघू शकता, इथे थोडंसं डिफरंट दिसतंय बघा या स्किनमध्ये आणि या इकडच्या स्किनमध्ये. हां, हे बघा मी जसं दाखवले की ह्या स्किनमध्ये मी लावलं आहे कन्सिलर आणि इकडून नाही लावलं आहे. छान प्रकारे तुम्ही फरक बघू शकता. भरपूर कव्हर झालं. ओके, कन्सिलर मेकअप म्हणजे एवढं कव्हरेज तरी नाही देत. जास्त पिंपल्स वगैरे असले तर मला सूट होऊन जातं. कन्सिलर मेकअप एकदम लाईट वेट असतं. अजिबात असं आपल्याला वाटत नाही की मेकअप केलाय, खूप जड वगैरे काही वाटत नाही. मी तेच कन्सिलर आईजला वगैरे पण लावून घेतलं, कारण मी लावते. मला आवडतं ते, म्हणजे वेगवेगळं नको दिसायला. त्यानंतर मी म्हणजे जे आपण हायलाइट्स करायचं, टी झोन एरिया हायलाइट्स करतोय, त्यासाठी पण मी लाईट कलरचं कन्सिलर यूज करणार आहे. ओके, त्यासाठी पण वेगळं हायलायटर घ्यायची गरज नाही, म्हणजे कन्सिलर मेकअपमध्ये. टी झोन एरिया मी असा हायलाइट केला आहे. त्यानंतर अंडर आईजच्या खालीसुद्धा मी थोडंसं हायलाइट होण्यासाठी केलं आहे. ओके,
सो त्यानंतर मी करत आहे कॉन्टोर. तर थोडंसं बघू शकता, मला एवढी गरज नाही आहे कॉन्टोरची, पण तरी पण थोडं डिफरन्स आपल्याला दिसतो. इथे थोडंसं फुगलेला वाटतं एकदम नॉर्मल आणि इकडे थोडं एकदम शेपमध्ये. सो तसंच आपण सुंदर प्रकारे मी जसं दाखवलं आहे तसं कॉन्टोर करायचं. तर त्यानंतर माझा फेवरेट पार्ट म्हणजे ब्लश. ब्लश खूप जास्त फेवरेट आहे. मला ब्लश लावायला खूप जास्त आवडतं. सो हां, ऑब्व्हियसली आपण त्याच कन्सिलर पॅलेटमधून ब्लश लावणार आहोत. तिथे आपल्याला सगळं दिलेलं आहे. ब्लश आहे, कॉन्टूर आहे, कन्सिलर सगळं-सगळं. सो आपण ब्लश लावूया. हां, ब्लश लावताना हसणं इम्पॉर्टंट. ओके. मस्तपैकी दात काढून हसायचं आणि सुंदर असं ब्लश लावायचं. मस्त आपली असे गालवरती येतात ना, तर ते छान प्रकारे ब्लश लावून घ्यायचं खूप सारं. म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जास्त हवं असेल, कमी हवी असेल तसं. ठीक आहे. ओके, डिफरंट दिसतोय. इकडून मस्त पिंकी पिंकी पॉंकी दिसतंय आणि चला त्या दोन्ही साइडनी आपण लावून घेऊया सुंदर असं ब्लश. त्यानंतर तुम्ही जोकर पण बनवू शकता नाकाला लावून. ओके. तर त्यानंतर आपण म्हणजे आपला बेस झालेला आहे कन्सिलर वगैरे. सो आपण लूज पावडरनी त्याला लॉक करूया. तर लूज पावडर आहे माझ्याकडे लॉरा मर्सीची. तर कमी याची पण घेऊ शकता तुम्ही. हां, ऑइली स्किनला कॉम्पॅक्ट पण चालतं. लूज पावडरही आणि कॉम्पॅक्ट जास्त बेटर आहे लूज पावडरपेक्षा. सो आधी मी अंडर आईजच्या खाली लॉक केलं, त्यानंतर पूर्ण फेसला आणि आय थिंक सो हे असं कॅमेऱ्यात दिसणार नाही, बट असं मॅट झालं आणि इकडून थोडंसं शाईन करतंय बघा. जिथे पावडर लावली तिथे एकदम मस्त मॅट असं फिनिश दिसतोय. सो पूर्ण फेसला आपण छान प्रकारे अशी पावडर लावून घेणार आहोत. त्यानंतर पूर्णपैकी आपण केलं आहे, म्हणजे पूर्ण आपण पावडर वगैरे लावून झालं आहे. त्यानंतर आपण मिस्ट मारूया. हायड्रेशनसाठी सुद्धा आणि मिस्ट विथ मेकअप होल्डर पण आहे. तर आता आपण करणार आहोत आय मेकअप. सो मी कन्सिलर पॅलेटमधलंच लाईट कलरचं कन्सिलर घेऊन आईजला लावलं आहे. सो त्यानंतर आपण त्याला पावडरनी लॉक करायचं आहे. पावडरनी लॉक केल्यानंतर आणि आयशॅडो पॅलेट आहे माझ्याकडे पिलूइशचं. सो तेच आपण यूज करणार आहोत. तर त्यामध्ये आपण आधी बेज कलर लावणार आहोत. ओके. बेज म्हणजे स्किन टोनला मॅच असा आधी लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले जे काही शेड्स आहेत ते लावणार आहे. ठीक आहे. तर मी आधी बेज कलर लावून घेतलेला आहे. दोन्ही आईजला लावायचं आहे. दोन्ही आईजला बेज कलर लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो काही कलर लावायचा आहे तो आपण लावणार आणि असं मर्ज करणार. सुंदर प्रकारे ब्लेंडिंग करायची. आईजची ब्लेंडिंग खूप महत्त्वाची असते. सो आईजची ब्लेंडिंग झाली आहे. मी थोडासा ब्राउनिश कलरमध्ये घेतला आहे, तो पिंकिश टोन झाला आहे. एकदम लाईट लावला आहे मी. ओके. सो त्यानंतर आपण आईजच्या खाली ज्या अंडर आईजला आहे तिथं पण आपण लावू शकतो. तिथे पण सुंदर प्रकारे असं छान दिसतं. ब्लेंड करायचं चांगलं, तेव्हाच ते छान दिसेल. त्यानंतर मी थोडंफार ग्लिटर लावलंय. तुमच्या चॉईसनी तुम्हाला लावायचं तर लावा किंवा नाही लावू शकता, स्किप करू शकता. त्यानंतर मी लायनर इथे लावून घेतलेला आहे. सॉरी, मी व्हिडिओ काढायचं विसरले, कॅमेराच ऑन नव्हता. सो लायनर वगैरे झालेलं आहे. काजळ मी आज लावणार नाहीये, असंच थोडं ते खाली पसरतं. ओके. त्याच्यासाठी ही टेक्निक आहे, बट मी स्किप केले आज. तर हां, तुम्हाला काजळ लावायचं असेल तर काजळ लावून घ्यायचं. त्यानंतर आयशॅडोच्या पॅलेटमध्ये ब्लॅक कलर असतो, त्याने खाली असं लॉक करायचं काजळ. ओके. ते खाली पसरत नाही. सो आपला पूर्ण मेकअप डन आहे आणि लास्ट म्हणजे आपली लिपस्टिक, मेन पार्ट. ओके. लिपस्टिक छान प्रकारे अशी लावून घ्यायची आहे तुम्ही. जोही कलर तुम्हाला सूट होईल, जो आउटफिटवर मॅच होईल, त्या प्रकारे आपण लिपस्टिक लावून घेणार आहोत. ओके. सो डन डनाडन डन. आपला फुल मेकअप डन आहे. जरा आता
सो लास्ट पार्ट आपला फिक्सर. ओके, मेकअप फिक्सर आपण मारून घ्यायचे आहे, त्याने आपला मेकअप लॉंग लास्टिक राहतो. सो माझ्याकडे रिकॉर्डचं मेकअप फिक्सर आहे आणि ते खूप जास्त मला आवडतं. खूप छान असतं. सो ते तुम्ही घेऊ शकता. अफोर्डेबल पण आहे. सो इथे मी थोडीशी हेअरस्टाईल वगैरे केली. सो सुंदर असा ओन्ली कन्सिलर मेकअप आपला झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच भारी असं दिसतोय. सो तुम्ही बघू शकता जवळूनही मेकअप एकदम छान दिसतोय. आणि माझ्याकडे इथे लाईट नाही आहे. सो लाईट असते तर अजून थोडा एन्हान्स झाला असता आपला मेकअप. तर बघू शकता नॅचरल लाईटमध्ये सुद्धा आपला मेकअप दिसून येतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा मेकअप नक्की सांगा आणि मी मेकअपचे व्हिडिओज टाकले पाहिजे का हे सुद्धा सांगा. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. ओप्स, सॉरी आपला मस्कारा लावायचा राहिला होता. सो मस्कारा लावून घ्या मस्तपैकी छान छान. ओके, तर डन आहे आपला पूर्ण लूक. सो कसं वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. जायच्या आधी थोडीशी शायनिंग मारून घेते. बघून घ्या माझे पोजेस.